नमस्कार, मी शिर्डी इथून पत्रकार सतीश वैजापूरकर बोलतो आहे। टक्के टोनपे मध्ये आपलं स्वागत आहे। नगर जिल्हा खरं तर शुगर लॉबीचा जिल्हा, परंतु जिथे शुगर लॉबीचं अस्तित्व आहे त्या नगर जिल्ह्याच्या उत्तर नगर जिल्ह्यात म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वातावरणात सामसूम आहे। आणि ज्या दक्षिणेमध्ये शुगर लॉबीचा तुलनेत प्रभाव कमी आहे, म्हणजे शुगर लॉबी नाही असं नाही, पण तुलनेत प्रभाव कमी आहे, 1-2 तालुक्यांपुरता मर्यादित आहे, त्या दक्षिणेत मात्र निवडणुकीची धामधूम सुरू आहे। हे या निवडणुकीचं पहिलं वैशिष्ट्य, म्हणजे जिथे ताकद तिथे तो मतदारसंघ म्हणजे शिर्डी लोकसभा मतदारसंघ राखीव असल्यामुळे सामसूम आहे। दक्षिणेत डॉक्टर सुजय विखे पाटील हे एक नगर जिल्ह्यातले मोठे नाव असलेले नेते तिथून उभे आहेत। त्यांच्या विरुद्ध पारनेरचे आमदार निलेश लंके उभे ठाकले आहेत। फाईट टाईट आहे, वातावरण ढवळून निघत आहे, त्यामुळे खरी धामधूम दक्षिणेत आणि जिथे शुगर लॉबीचं प्राबल्य त्या उत्तरेत मात्र सामसूम आहे। आता बघा, उद्यापासून आणि वेगवेगळ्या राजकीय घटना किंवा राजकीय घडामोडी वेगाने घडायला सुरुवात होईल, म्हणजे निवडणुकीचा दुसरा टप्पा सुरू होईल। पहिला टप्पा उद्या संपेल, पहिला टप्पा उद्या संपेल याचा अर्थ असा आहे की निवडणुकीचे अर्ज भरण्यापूर्वी जी पूर्वतयारी करावी लागते तो पहिला टप्पा पूर्ण झाला असं आपण गृहीत धरू। मग ह्या पहिल्या टप्प्यात नेमकं काय काय झालं ते आपण बघू। उद्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रारंभीच नगरमध्ये आणि इकडे उत्तर नगरमध्ये म्हणजे शिर्डीमध्ये सुद्धा युवा सेना प्रमुख उद्धव ठाकरे येत आहेत। नंतर इथून ते दक्षिणेत जातील, तिथे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार साहेबांच्या उद्यापासून त्या दक्षिणेमध्ये 5 जाहीर सभा होतील। त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे देखील असतील, म्हणजे उद्यापासून तिथले वातावरण तापायला सुरुवात होईल। पण त्यापूर्वीचा जो पहिला टप्पा आहे तो कसा होता हे सगळं वातावरण म्हणजे लंकेंच्या स्वाभिमान जनसंवाद यात्रेचा उद्या होणारा समारोप, ही जनसंवाद यात्रा ठिकठिकाणी गेल्यानंतर त्यांची वेगवेगळी वक्तव्ये म्हणजे डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या वक्तव्यांना त्यांनी दिलेली उत्तरे, यांच्या विधानांना सुजय विखे पाटलांनी दिलेली उत्तरं ही पहिल्या टप्प्यामध्ये गाजली। परंतु आता ज्या वेळेस नगरमध्ये या जनसंवाद यात्रेच्या समारोपाची तयारी सुरू आहे त्याच वेळेस आज डॉक्टर सुजय विखे पाटील हे पारनेरमध्ये बराच काळ तळ ठोकून होते आणि पारनेरमधून लंकेंचं मताधिक्य कसं कमी करता येईल त्यांच्या होम ग्राउंड असलेल्या मतदारसंघातलं, यासाठी ते प्रयत्नशील आहेत। हा राजकीय डावपेचांचा भाग झाला। पण आजचा आपला विषय आहे पहिला टप्पा कसा होता। तर या पहिल्या टप्प्यामध्ये बघा, मागच्या 2 लोकसभा निवडणुका जर आपण लक्षात घेतल्या तर पहिल्या लोकसभा निवडणुकीला भ्रष्टाचार आणि अच्छे दिन हे 2 मुद्दे होते। लोक मोदी करीत होते, मोदींची लाट होती। मागच्या निवडणुकीमध्ये पुलवामा सारखा घटनेमुळे एक राष्ट्रवादाची लहर सगळीकडे उमटलेली होती आणि वातावरण नाही म्हटलं तरी मोदीमय झालं होतं। आता उद्या पहिल्या टप्प्याचं मतदान सुरू होत असताना अशी काही घटना देशामध्ये कुठेही घडलेली नाही। मोदींबद्दल सहानुभूती जरूर आहे, पण मागच्या 2 निवडणुकांसारखी लाट नाही, यावर सगळ्यांचं एकमत आहे। ज्या वेळेस लाट नसते त्यावेळेस प्रश्नांवर चर्चा सुरू होते। पहिल्या टप्प्यात ही चर्चा सुरू झाली, याचं प्रत्यंतर देशभर आलं, तसं दक्षिणेत देखील आलं। लोक कशावर चर्चा करतायत? अर्ज भरण्यापूर्वीच्या पहिल्या टप्प्यामध्ये लोक जे चर्चा करत आहे, जनता जी चर्चा करते आहे, कॉमन मॅन जो चर्चा करतो आहे, कांद्याचे भाव, कांद्याचे घसरलेले भाव, सोयाबीन, दुधाचे घसरलेले भाव, पिण्याची पाणी, त्याचसोबत आलेलं दुष्काळ, अशा या वातावरणामध्ये ही निवडणूक होत असल्यामुळे लोकल प्रश्नावर चर्चा झाली। जे काही सर्वे आले आहेत म्हणजे प्रामुख्याने काल जो सर्वे आला सी वोटरचा,
त्यात असं म्हटलं की या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुळातच स्ट्रॅटर्जी अशी आहे, नॅशनल इश्यूपेक्षा लोकल इश्यूवर लोकसभा निवडणूक न्यायची, ते त्यांच्या दृष्टीने फायदेशीर होतं. दुसरा एक मुद्दा, मोदींना टार्गेट करायचं नाही, मोदींना टार्गेट करून फायदा होत नाही, म्हणून कुठल्या तरी लोकल इश्यूवर, नॅशनल इश्यूवर सुद्धा फार भर द्यायचा नाही, लोकल इश्यूवर निवडणुका न्यायच्या, ते इतरत्र त्यांना फायदेशीर ठरलं आहे. म्हणून विरोधी पक्षांची मुळातच अशी स्ट्रॅटर्जी आहे की ही निवडणूक जेवढी आपण लोकल प्रश्नावर नेऊ तेवढी ती आपल्याला रिटर्न देऊ शकते. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की निलेश लंकेंनी पहिल्या टप्प्यामध्ये प्रतिमांचा खेळ ते खेळले. म्हणजे नरेंद्र मोदी निवडणूक प्रचारामध्ये राहुल गांधींचा उल्लेख शहजादे असं करतात, म्हणजे राजघराण्यातले, म्हणजे तुम्ही श्रीमंत मी गरीब, म्हणजे तुम्ही शहजादे मी चहावाला, अशी मांडणी नरेंद्र मोदी बोलताना बऱ्याच वेळा करतात. त्यामागे त्यांचा हेतूच हा असतो की जनतेला असा संदेश द्यायचा, मी सुद्धा तुमच्यासारखा सामान्य माणूस आहे. आता लंकेंनी त्याची कॉपी केली की फार मोठी काहीतरी त्यांच्याकडे आयडिओलॉजी आहे, तसं आहे म्हणून ते तसं करतायत, असं जरी म्हणायचं नसलं तरी लंकेंनी मी तुमच्यासारखाच सामान्य माणूस आहे, तुमच्यासारखाच मी वेळ प्रसंगी मंदिरात झोपू शकतो, तुमच्यासारखंच मी कुठल्याही छोट्याशा हॉटेलमध्ये चूळ भरून चहा पिऊ शकतो, थोडक्यात मी एक कॉमन मॅन आहे, मी तुम्हाला सहजासहजी अवेलेबल, म्हणजे सहजासहजी मी तुम्हाला भेटू शकतो, असा संदेश त्यांनी जाणीवपूर्वक पहिल्या टप्प्यात दिला. हे या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचं वैशिष्ट्य. आता बदललेला ट्रेंड असा आहे किंवा लोकांच्या अपेक्षा अशा आहेत की तुम्ही आमदार असा, खासदार असा, जिल्हा परिषद सदस्य असा की ग्रामसेवक असा, तुम्हाला व्यक्तिगत कामं करावी लागतात, लोकांशी प्रेमाने सन्मानाने त्यांना वागवावं लागतं, सुखदुःखाच्या प्रसंगाला हजर राहावं लागतं, आणि एवढं करून सुद्धा तुम्हाला विकास कामे देखील करावी लागतात. हा पॅटर्न जवळपास सर्वत्र आता रूढ होतो आहे आणि बरोबर तोच डोळ्यासमोर ठेवून लंकेंनी आपल्या प्रचाराचा पहिला टप्पा पूर्ण केला. या उलट डॉक्टर सुजय विखे पाटलांनी आपले जे कार्यकर्ते आहेत, त्यांची जी नेत्यांची टीम आहे, त्यांचे भाजपचे आजी माजी आमदार आहेत, त्यांना प्रचार यंत्रणेत आणणे, भाजप कार्यकर्त्यांचे ठिकठिकाणी मोठाले मेळावे घेणे आणि त्यातून कार्यकर्त्यांमध्ये एक चेतना निर्माण करणे, आपला गड शाबूत ठेवित असतानाच समोरच्या प्रतिस्पर्ध्याच्या गडाला म्हणजे मोठमोठ्या नेत्यांना आपल्याकडे कसं वळवता येईल यावर भर दिला. पारनेरमध्ये त्यांनी जी काही ताकद लावली ती सुद्धा मगाशी मी सांगितलं तसं त्यांच्या एका स्ट्रॅटर्जीचा भाग आहे की लंकेंना पारनेरमधून त्यांचं मताधिक्य जेवढं रोखता येईल तेवढा दुसरीकडे आपल्याला फायदा होईल. हे निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामधलं ह्या दोन्ही उमेदवारांच्या स्ट्रॅटर्जी होत्या. मग ते मी इंग्लिश बोलू शकतो हे दादांचं विधान आणि मला इंग्लिश येत नाही त्यानं काही अडत नाही हे लंकेंचं विधान, हे म्हणजे नमुना दाखल हे जे वाकयुद्ध आहे हेच दर्शवतं की मी साधा माणूस आहे. हा पहिल्या टप्प्यातला त्यांचा प्रचार. आणि दुसरीकडे दादांचं म्हणजे मोठी यंत्रणा, कार्यकर्त्यांना एकत्रीकरण, निवडणुकीची वातावरण निर्मिती आणि समोरच्याच्या गडाला जेवढे काही सेन लावता येईल ते सेन लावणे. आता आजवर दक्षिणेतल्या राजकारणाचा फार सखोल नको परंतु वरवरचा जरी धांडोळा घेतला तरी हे यापूर्वीचे लोकप्रतिनिधी यांनी कसं कॉमन मॅन आपलं स्वरूप जपलं ते बघा. दादा पाटील शेळके, त्यांची प्रतिमा, त्यांची वेशभूषा, त्यांचं वागणं जरी डोळ्यासमोर आलं तरी दादा पाटलांना पाहिलं की असं वाटायचं की हे सामान्य माणूस आहे, कॉमन मॅन आहे. नंतर 3 वेळा इथून निवडून गेलेले खासदार दिलीप गांधी, त्यांची अर्बन बँकेतली त्यांची
वादग्रस्त कारकीर्द सोडून द्या, पण एक ज्यूसवाला ते नगरसेवक ते खासदार आणि भारतीय जनता पक्षाची कुठेही फारशी ताकद नसताना सलग 3 वेळा केवळ आपली मिठासवानी घरोघर संपर्क, पक्षभेद न पाळता येईल त्याची कामं करणे आणि कार्यकर्त्यांना बळ देत राहणे, त्यांच्या सोबत सवंगड्यासारखं राहणे या जोरावर दिलीप गांधींनी 3 वेळा इथून निवडणूक जिंकली. म्हणजे खरं म्हणजे आज या पहिल्या टप्प्यामध्ये हा सगळा प्रतिमांचा खेळ दक्षिणेमध्ये खेळला गेला. आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जसं आपण मगाशी म्हटलो, बलाढ्य अनुभवी प्रचार यंत्रणा आहे, सत्तेची जोड आहे, त्यामुळे त्यांच्या स्ट्रॅटेजी वेगळ्या असतील. दुसऱ्या टप्प्यातली निवडणुकीचा हा दुसरा टप्पा वेगळा असेल, पण पहिल्या टप्प्यामध्ये प्रतिमांचा खेळ खेळला गेला हे वास्तव नाकारून चालणार नाही. निवडणुकीच्या या पहिल्या टप्प्याचं मी केलेलं वर्णन आणि विश्लेषण आपणास आवडलं असेल तर माझं टक्के टोनपे हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.